नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। बिसूर येथे गुलाबराव पाटील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या NSS निवासी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन माननीय सरपंच श्री सतीश निळकंठ आणि माननीय उपसरपंच श्री चंद्रकांत घोरगे, प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मेथे यांच्या हस्ते झाले। शिबिराचा प्रारंभ जनजागृती रॅली आणि स्वच्छता सर्वेक्षणाने झाला। या 7 दिवसांच्या शिबिरामध्ये सर्व रोगनिदान आणि होमिओपॅथिक उपचार, चिकित्सा, प्रसार, ग्राम स्वच्छता, आरोग्य शिक्षण, स्वच्छता सर्वेक्षण, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, समाज प्रबोधन, शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी आणि स्वच्छता प्रबोधन, रक्तगट तपासणी, रक्तदाब आणि मधुमेह तपासणी शिबिर या उपक्रमांद्वारे शिबिर 17/2/2025 ते 23/2/2025 रोजी संपन्न झाले। विद्यार्थ्यांनी पर्यावरण रॅलीने गावामध्ये जनजागृती केली। शिबिरामध्ये आकाशदीप नेत्रालय मिरज आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशन सांगली यांच्या मार्फत मोफत नेत्र तपासणी शिबिर राबवण्यात आले। शिबिराच्या समारोप समारंभावेळी पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली। त्यांनी स्वयंसेवकांनी केलेल्या कामाची प्रशंसा केली। या प्रसंगी ते म्हणाले, आमच्या या मेडिकल कॉलेजने अशा आरोग्य आणि श्रमसंस्काराच्या माध्यमातून गेली 2 टप्पे ग्रामीण आरोग्याचा दूत म्हणून कार्य केलं आहे। या कार्यासाठी आरोग्य विद्यापीठाने आमच्या NSS विभागाला महाराष्ट्र शासनाचे आणि विद्यापीठाचे प्रथम पुरस्कार देऊन गौरवलेला आहे। या शिबिरामध्ये डॉक्टर DA बिडीवाले, डॉक्टर सुहास पाटील, डॉक्टर दत्ता पाटील, डॉक्टर अंजली कुलकर्णी, डॉक्टर वैशाली सामंत, डॉक्टर स्मितल वालावलकर, डॉक्टर सदब बागवान, डॉक्टर दीप्ती पाटील, डॉक्टर नजत सतारमेकर, सौ उज्ज्वला निर्माणी यांनी रुग्णांची तपासणी केली। कार्यक्रमाचे संयोजन NSS प्रकल्प अधिकारी डॉक्टर जिज्ञेश्वर यलीगौडा, NSS विद्यार्थी प्रतिनिधी तन्मय टिपुगडे, सेजल विश्वकर्मा, विद्यापीठ प्रतिनिधी वैभव मोहिते, जनरल सेक्रेटरी धनंजय कस्तुरे, क्रीडा प्रतिनिधी स्वप्नील पवार, वैभव जाधव, सांस्कृतिक प्रतिनिधी शिवानी यादवाडे, हर्षदा झैनवर, अनमशेख यांनी केले। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, Facebook पेजला लाईक करा, Instaला फॉलो करा।